या दिवसात घरातील पदार्थांचा घमघमाट दिवाळी जवळ आल्याचे सांगतो. शंकरपाळे, चकली या पारंपरिक पदार्थाची चव आजही अबाधित आहेच. त्यासोबतच काही नव्या पदार्थांच्या चवीने पाहुण्यांची मने जिंकून या सणासुदीच्या आनंदात भर घालूया. नव्या पदार्थांनी वाढवा दिवाळीची लज्जत. चला तर खजूर पाटल करंजी कशी बनवायची आपण ते पाहणार आहोत. ह्याच वाटीनं मोजून 2 वाट्या मैदा घेतलाय. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय. त्यामध्ये मी 2 चमचे तुपाचं मोहन घातलंय. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि दोन्ही हातांनी चोळून घ्यायचंय. प्रत्येक कणाकणाला मोहन लागेल यासाठी हाताने मी चोळून घेतलंय. असा गोळा दाबून पाहिला म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे. थोडं थोडं पाणी घातलंय आणि असं पीठ मळून घ्यायचंय. असा पिठाचा गोळा तयार होईल. जास्त पाणी घालायचं नाही आणि कमी ठेवायचं नाही. आणि ते 5 ते 10 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवलंय. त्यानंतर कढईत 1 चमचा तूप घालून घेतलंय. त्यामध्ये 2 चमचे किसलेला बदाम घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये अर्धी वाटी वाटलेले काजू घालून घ्यायचे. तेही असेच हलकेसे परतून घ्यायचे. असेच कुरकुरी होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यात मोठे चमचे नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे. मी नारळाचं वरचं आवरण काढून टाकलं होतं आणि त्याचे पीस बनवले आणि मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेतलेत. आणि हे असंच परतून द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची. आणि ती पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. सर्व सारण कुरकुरीत झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी खजूर पीस घेतलेत. चमच्याच्या साहाय्याने चांगले हे स्मॅश करून घ्यायचे. त्याला जसजशी उष्णता लागेल तसतसं ते मऊ व्हायला सुरुवात होते आणि हे या सारणात एकजीव व्हायला सुरुवात होते. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. खजूरही कुरकुरीत असे परतून घ्यायचेत आणि गॅस बंद करून हे सारण थंड व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतर हा पिठाचा गोळा मी चांगला मळून घेतला आहे. याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. गोळ्याला थोडंसं मी किंचितसं थोडंसं पीठ लावणार आहे आणि ही अशी पातळ लाटून घेणार आहे. अशीच पातळ अशी लाटी लाटून घ्यायची. जेवढी जमेल तेवढी पातळ करायची. आता हा साचा घेतल्यानंतर जेवढं बसेल तेवढंच असं सारण घालून घ्यायचं आहे.
आणि लाटीचा वरचा पदराने झाकून घ्यायचा आहे. आणि पुढच्या बाजूने दाबून घ्यायचं आहे. आणि साच्याचं वरचं तोंड बंद करून घेतल्यानंतर हे उरलेलं पीठ बाहेरचं काढून घ्यायचं आहे. आणि साचा ओपन करायचा आहे. आणि अलगद अशी करंजी काढून घ्यायची आहे. सर्व बाजूने करंजी मोकळी झाली की आपोआप निघते. अशा प्रकारे करंजी करून घेतली आहे. आता मी तेल तापायला ठेवले. जेवढ्या माझ्या करंज्या झाल्या तेवढ्या मी करंज्या तळायला सुरुवात केली आहे. अशा करंज्या उलटपुलट करून घ्यायच्यात. आत्ताच त्याला थोडा कुरकुरीत सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. अशा उलटपुलट केल्यानंतर सर्व बाजूंनी करंजी चांगली तळून घेतली जाते. अशा पद्धतीने मी एका ताटामध्ये करंज्या काढून घेणार आहे. अशी कुरकुरीत अशी करंजी तयार झाली आहे. तुम्हाला जर खजूर पाठल करंजी माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा